असाल तर खूप धन्य आहोत आणि नसाल जर गेला तर पुन्हा एकदा नक्कीच जाऊन या. असे तुम्ही जाऊन आलेले असाल, परंतु स्मारक बांधल्याच्या नंतर गेलात का नाही ते काही मला माहिती नाही. पण नसाल गेलात तर जाऊन या. अ, अक्षताताई म्हणतात 2 तास लागतात. कुठून जायला 2 तास लागतात अक्षताताई? दापोलीवरून तर माझ्या माहितीप्रमाणे मला वाटते 3 ते 4च किलोमीटर आहे. 2 तास तुमच्या गावावरून लागतात का जायला? आपलं सॉरी तुमच्या पप्पाच्या गावावरून? आणि तब्येत सांभाळत, सांभाळत सगळं हे करायचं हां. आराम पण करायचा. कामाची थोडं आराम विश्रांती घेतली तरी काही हरकत नाही अक्षता. कारण तब्येत ठीक नसेल, तर कामाला तेवढं प्राधान्य आपलं हे करायचं नाही. कामात तेवढं लक्ष द्यायचं नाही. आपल्या आरामात आपण लक्ष द्यायचं. कुठल्याही समोरची व्यक्ती तर त्यांना सांगितलं म्हणजे ऐकतात. अच्छा. अ, दोन्ही पण काय म्हणायचे अक्षरताईंना 2 तास लागतात अगोदर सांगितलं आणि दोन्ही पण अक्षताताई आमच्या म्हणतात "हो काका." ओके. तर बाबासाहेबांची थोरवी सांगताना खूप मन भरून येतंय. अंगावर शहारे येतात. तसंच मन हे आनंदानं फुलून निघतंय, की आपण लोकशाही बाबासाहेबांच्या विचाराच्या लोकशाहीमध्ये वागतोय आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतोय अरे माझ्या भीमाची नवलाही माझ्या भीमाची नवलाही अन्न सरे तसरे ना कोटी कोटीला त्यांची कमाई तसरे ना कोटी कोटीला त्यांची कमाई काय म्हणतात अक्षताताई नाही आता ठीक आहे आता तब्येत ठीक आहे हरकत नाही ओके खूप छान मस्त धन्यवाद कारण रेजिस्टन्स पॉवर प्रतिकार शक्ती ही आपली त्यामुळं लवकर कव्हर झालात तुम्ही खूप छान तर ठीक आहे काय म्हणतात अक्षताताई मंडणगड आणि दापोली मध्ये यायला पण 2 तासच लागतात. मंडणगड आणि दापोली. अच्छा. हे मधलं अंतर जे आहे 2 तासाचं आहे. बरोबर, बरोबर, बरोबर. आणि मला वाटतंय मंडणगडवरून जवळपास पुढे 15 ते 16 किलोमीटर अंतर मला दिसतंय. 12 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे मंडणगडवरून. कारण रस्ता थोडा डोंगरी आहे. पुढे रस्ता चांगला आहे. पण चढ-उतार सिंगल रस्ता आहे. असं मला हे जाणवतंय. आणि आपल्या दापोलीपर्यंत तर रस्ता एकदम खूप छानच आहे वनंत असेल तर. परंतु दापोलीवरून वनंतसाठी थोडा कच्चा मार्ग आहे. कदाचित आता तिथं चांगला झाला असेल असं मला वाटतं. बरोबर. होय, अक्षताताई म्हणतात आमच्या हो, अगदी बरोबर. पुन्हा झाला होता अक्षता वाशीवाले आपले बहीण-भाऊ कॉन्टॅक्ट केला त्यांनी किंवा त्यांना माहिती नसेल तर एखादं आपणही त्यांना कॉल करायला हरकत नाही. जेणेकरून माहिती असावं त्यांना पण. बरोबर, अगदी बरोबर. आहे तेवढं अंतर आहेच तिथून. चला लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अक्षताताई बरं वाटत कदाचित गोळ्या घ्या, जेवण करून गोळ्या घ्या आणि आराम करा. जास्त वेळ जागणं बरोबर वाटत नाही. अक्षताताई